तर आमच्या होमस्टेमधून आम्ही चाललोय जंगल सफारीसाठी. आता इथे नागरहोळे नॅशनल पार्क आहे, जे होमस्टेपासून अगदी 4 किलोमीटर अंतरावरती आहे. खरं तर कुट्टा ते म्हैसूर हा जो रस्ता आहे, त्यातला 40 किलोमीटरचा रस्ता नागरहोळे नॅशनल पार्कमधूनच जातो. पण तुम्हाला अजून जंगलातल्या आतल्या भागात जायचं असेल, तर जीप सफारी बुक करावी लागते. जीपची रचनाच इतकी खुली आहे, की त्यातनं छान सायटिंग होऊ शकतं. जंगलातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यापासून पायवाटेसारख्या रस्त्यावर जंगलाच्या आतमध्ये जीपने प्रवेश केला. दुपारचे 3 वाजले होते, पण प्रचंड थंडी आणि ढगाळ वातावरण होतं. सुरुवातीलाच असंख्य चितळ म्हणजे हरणं दिसली. लांबवर कुठेतरी रानगवे दिसत होते. जंगली हत्ती सुद्धा दिसले. प्राण्यांना अगदी नॅचरल हॅबिटॅटमध्ये म्हणजे त्यांच्या प्रत्यक्ष घरात बघण्याची मजाच वेगळी. अथांग सुद्धा खूपच कुतूहलाने सगळं टिपत होता. आजपर्यंत त्याने हे सगळं फक्त पुस्तकात बघितलं होतं, पण आज तो प्रत्यक्ष जंगल अनुभवत होता. बरेच प्राणी दिसले, पण वाघ नाही अशी थोडी खंत राहते. बँगलोरच्या दिशेने कॅबमधून आमचा परतीचा प्रवास त्याच नागरहोळे नॅशनल पार्कमधून चालू होता आणि अचानक